हाय तरुण. तर माझा MBBSचा काहीसा अबोल, काहीसा मनस्वी मित्र आता मात्र खूप बोलघेवडा झालाय. तुला आठवलं की दोन गोष्टी प्रकर्षाने आठवतात. एक म्हणजे तुझी शेरो शायरी, तरुण उर्फ तसलसूल नाव, आणि दुसरं म्हणजे आता तू ज्या शाखेत काम करतोयस ती प्लास्टिक सर्जरी म्हणजे पुनर्रचनात्मक शल्यचिकित्सा म्हण, पुनरुज्जीवन शल्यचिकित्सा म्हण. माझ्या दृष्टीने दोन्ही गोष्टी तितक्या संलग्न आहेत. शेरो शायरी करता, कविते करता कल्पनेचा ध्यास लागतो. जे आपण सहसा बघत नाही त्यापेक्षा काहीतरी पलीकडे बघावं लागतं, आणि सतत नवनिर्मितीचा ध्यास. तू जी शाखा निवडलीस ना तरुण, त्यातही हे सगळं लागत असणार बघ. आहे त्यापेक्षा सुंदर करणं समोरच्या व्यक्तीला. सामान्य माणसाला एक प्लास्टिक सर्जरीची ही व्याख्या माहिती आहे, पण ज्यांचे अवयव निकामी झालेत, कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने ज्यांचे काही अवयव काढून टाकण्यात आले, त्यांना परत सजीव करणं, परत त्यांचं काम सुरू करणं, त्यांच्यामध्ये संजीवनी ओतणं, एखाद्या निर्जीव झालेल्या अवयवामध्ये, एखाद्या हातामध्ये, पायामध्ये, ही किमया तुम्हीच करू शकता. मला मनापासून वाटतं या दोन्ही गोष्टी तुझ्यात अपघाताने सोबत आलेल्या नाहीत. तो अनोखा मिलाफ आहे आणि ते असंच असणार होतं. इनफॅक्ट प्लास्टिक सर्जन्सबद्दल मला मनापासून असं वाटतं की जर आधुनिक युगातले कोणी जादूगार असतील, किमयागार असतील, की बस छू मंतर म्हटल्याबरोबर सगळं खूप सुंदर होणं, तर ती किमया तुमच्यामध्ये असू शकते आणि ती तुझ्यात आहे. तुला आठवत असेल जेव्हा तुला NCI जॉईन करायची इच्छा होती तेव्हा काही तू फोटो पाठवले होते मला तुझ्या शस्त्रक्रियांचे. किती अप्रतिम कौशल्य आहे तुझ्या हातामध्ये. मला खरंच अगदी मुग्ध व्हायला झालं बरं. आता राहिला प्रश्न जे मला मनापासून आठवतं ते तुझ्या शायरीचा. केव्हापासून होतं हे सगळं तुझ्यामध्ये? तुला आठवत असेल आपण सेकंड इयरला असताना तू, मी आणि जय कस्तुरचंद पार्कला एक बुक एक्झिबिशन पाहायला गेलो होतो, पुस्तक मेळा. तिथे तू उर्दू शब्दांचं पुस्तक घेतलं होतं. किती डेडिकेशन होतं तुझं, किती निष्ठा होती तुझ्या छंदाप्रती सुद्धा. तर हा तुझा ध्यास मला खूप आवडायचा तेव्हा सुद्धा. आता तू कविता करतोस का, शेरो शायरी करतोस का मला माहीत नाही, पण रियुनियनमध्ये ते तू जरूर बोलावं, करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तशी विनंती समज. आपण अनेक हळवे क्षण एकत्र अनुभवले. कितीतरी गोष्टी आपण एकमेकांना सांगायचो, शेअर करायचो. अशाच क्षणांमधला एक दुःखद क्षण सुद्धा आपल्या आयुष्यात सोबतच वाटायला आला. तुझे वडील गेल्यानंतर मी आणि निलेश तुला भेटायला आलो होतो. त्याच नंतर 2 महिन्यात माझे वडील गेलेत, आणि मुख्य म्हणजे माझ्या दुखवट्यात तू माझ्यासोबत होता, स्वतःचं दुःख विसरून. किती मोठी गोष्ट होती तरुण माझ्याकरता. आता एक प्रश्न जो नेहमी येतो, आपण एकत्र जेव्हा भांडतो ओके ग्रुपमध्ये, तर एक जरूर तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे आपल्यामध्ये मतभेद आहेत, पण मनभेद मात्र नक्की नाही. आणि याकरता हे सांगणं गरजेचं सुद्धा नव्हतं, पण मला असं वाटलं हे बोलताना हे सांगणं इतरांकरता कदाचित गरजेचं असेल. ते लोक अगदी हिरिरीने भांडतात आणि ह्यांच्यात तरीही मनस्वी नातं आहे का? तो खूप मनापासून नातं आहे. तुझ्या आईनी करून खाऊ घातलेल्या पुरणपोळ्या मी विसरणार नाही, गुलाबजाम विसरणार नाही, आणि आपल्यामध्ये झालेले छोटे छोटे संवाद जे अजूनही तुझ्या आणि माझ्या स्मरणात आहेत. कदाचित कठीण काळामध्ये ती एकमेकांची शिदोरी बनते, ते सुद्धा मी विसरणार नाही. तर नावाप्रमाणे तू असाच कायम तरुण राहा, तुझ्या हातातलं कौशल्य असंच वृद्धिंगत होऊ दे, आणि तुझ्या प्रतिभेलाही नवे नवे धुमारे फुटू दे. या शुभेच्छा. लवकरच भेटू.